नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेतोय, रिव्ह्यू घेतोय ड्यूस फार ॲग्रोलक्स प्रोफिलाइन 80. ठीक आहे, 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे हा. सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. मी दानोळीचा राहायला असते बरं, आणि तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. तुमचं नाव एकदा सांगा. अल्ताफ शौकत तहसीलदार. मला राजेच्या नावानं दानोळी गावात अखंड ओळखू जाऊ बरं बरं बरं. सर आपण हा ट्रॅक्टर घेऊन किती वर्ष झाली? 17 डिसेंबर. म्हणजे डिसेंबर 2017 साली हा ट्रॅक्टर घेतलेला आहे. तर कसा रिझल्ट आहे आजपर्यंत? रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्टचं काही अडचण नाही आणि तक्रार मुळात काही नाही. महत्त्वाची म्हणजे बरं, काही तक्रार नाही? काहीच तक्रार नाही. काय काय अवजार वापरताय तुम्ही? अवजार पलटी, रोटर, रेझर आणि हे कॅचवा काय? केचवा. हे मित्रांनो बघून घ्या, अतिशय हेवी 7 फणाचं हे आहे अवजार आहे. हे खूप मोठे फाळ आहे त्याचे, जवळजवळ 2 फुटाचे आहेत काय? हो, 2 फुटाचे. 2 फुटाचे फाळ आहेत आणि जबरदस्त. तुम्हाला मी त्यांचा रोटावेटर पण दाखवतो. रोटावेटर किती? 10 फुटाचा आहे ना हा? यांचा 8.5 फुटाचा रोटावेटर आहे मित्रांनो. आपला ट्रॅक्टर जो आहे तो 10 फुटाचा रोटावेटर एकदम इझी ओढू शकतोय. पण ट्रॅव्हलिंग करताना हे असे छोट्या रस्त्याला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्यांनी 10 फुटाचा 8.5 फुटाचा वापरतात. तर राजू भाऊ मला एक सांगा, इतका मोठा ट्रॅक्टर वापरण्याचा काय उद्देश काय होता तुमचा? हे मशीनच्या रानात हे कुठला ट्रॅक्टर चालना म्हणताना मोठा ट्रॅक्टर घेतला. मशीनचे म्हणजे ऊसाचे हार्वेस्टर. हार्वेस्टरच्या मशीनच्या रानासने हे चालनात म्हणताना इतर 55-60 पशी 75 होता. मेंटेनन्स लई आला. न्यू हॉलंड 75 होता. त्याचा स्टार गिअरचा लई मेंटेनन्स निघाला म्हणताना बर देऊन हा घेतला. न्यू हॉलंडचा 75 होता ऑलरेडी. हो, ऑलरेडी होता की. म्हणजे न्यू हॉलंड 7500 नावाचं जे मॉडेल आहे ते होतं तुमच्याकडे. त्याचा स्टार गिअर कुठला? स्टार गिअर मधला म्हणजे अच्छा, रिडक्शनचा स्टार गिअर तिथला उडत होता सारखा. सारखं कंटिन्युअसली ओढणार मग म्हणताना त्याला वैतागून तुम्ही ड्यूस फार घेतला. मग आपल्या ट्रॅक्टरला तसा कधी प्रॉब्लेम आला आजपर्यंत? काहीच नाही. नाही. काहीच नाही. खरं खरं सांगा, जे काय आला असेल ते सांगा. काय संबंध आहे? बरं, ॲव्हरेज बद्दल काय सांगाल तुम्ही? तर बोलायचं कामच नाही. ड्रायव्हरचा पगार पदरचा कधी आला की ते मालकाच नाही. अरे वा, काय बोलताय. होय. म्हणजे तरी एकरी बचत किती आहे साधारणपणे? साधारण एक 2.5-3 लिटरचा बचत होते. कुठल्याही कामाला सरासरी, रोटावेटर असो नांगरट असो? आता महिंद्रा 16 लिटर म्हणतात. बर, हे 10 लिटरमध्ये बाहेर येतो कुठल्या कामाला? पलटीला. 10 लिटरमध्ये आपला बाहेर होतो. महिंद्राला 16 लिटर. महिंद्राचा सेम 75 स्पीड आहे. 75. काय बोलताय. होय. दिवसाकाठी सरासरी किती एकर काम करता तुम्ही? आम्ही मस्त 8 एकर मारले एका दिवसात पलटी. नाही, जनरली सरासरी किती करता? सरासरी 8-9 एकर होती. रोज 8 एकर चालतो ट्रॅक्टर आपला. कंटिन्यू. मित्रांनो बघून घ्या, जरी रोज. आणि टेम्परेचर काटा कधी आयुष्यातून पलीकडच्या खोलीत कधी गेला नाही. बर, निम्म्याच्या पुढे कधी गेला नाही? सेंटर सुद्धा नाही. अरे वा वा. अलीकडेच कायम स्वरूपी. बरं, हा घेताना ट्रॅक्टर मला एक गोष्ट सांगा, इतर ब्रँडपेक्षा महाग होता का? तुम्ही ज्यावेळी घेतला त्यावेळी महाग होता ना? मी महागाची क्वालिटी कधी बघितली हा. नाही. त्यात इंजिन मध्ये जे क्वालिटी आहे हा, हा, आणि हा. मेंटेनन्स, झिरो मेंटेनन्स बरोबर हे महत्वाचं बरोबर. बघितलं. बघून घ्या मित्रांनो, जरी घेताना पैसे एक्स्ट्रा मोजावे लागत असले तरी सुद्धा ते पैसे तुमचे फुल एक पैसा न पैसा वसूल होतो ह्याच्यात मित्रांनो. ह्याच्यात कुठं लिकेज वगैरे नाही ना? काही सुद्धा नाही. हे जे इथं आता हे ऑइल चेकिंगचं आहे ते खराब झाले, ओरिंग गेले. ओरिंग खराब झाल्यामुळं इथनं पाजारले. बाकीचं कुठं लिकेजचा काही विषय नाही याला. काही नाही. कुठेही लिकेज नाही. कधी आजपर्यंत खोललाय का याला? नाही, नाही. क्लच पेटचं काम वगैरे प्लेट एकदा फक्त घातली. एकदा घातलेले 6,000 तासाला घातली. 6000 तासाला घातली, त्याच्या आत नाही. आणि हा 15 गिअरबॉक्सवाला मॉडेल आहे ना आपलं. 15 फॉरवर्ड, 15 रिव्हर्स, 15 सुपर रिडक्शन क्रिपर गिअरबॉक्समधलं हे मॉडेल आहे. अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो. पाठीमागून पण बघून घ्या, कुठेही लिकेज, एक टिपका लिकेज नाही. हे फक्त पलटी जोडताना खोलताना सांडलेलं असते. बाकी एकंदरीत सर तुम्ही समाधान आहे? हे समाधान आहे तर. 100%. हो. आता 105 किंवा 6 जरी आला हां, तरी ड्यूज मधलाच घेणार आहे. काय बोलताय. बर, गॅरंटी. म्हणजे याच्यापेक्षा मोठं व्हर्जन ज्यावेळी आपलं भारतामध्ये उपलब्ध होईल त्यावेळी तुम्ही ते घ्यायला आत्ताच तयार आहे. हो. ठीक आहे. गरम होणे भानगड नाही, काय नाही, पुढे वेट नाही, काय नाही. फक्त अजून याला- वेट नाही. याला टच होऊ नये म्हणून आम्ही घालतो टाकतो. अच्छा, बंपर टाकला. म्हणजे आपला ऑलरेडी हे जे फ्रंट ॲक्सल आहे ते हेवी ड्युटी आहे. पण तरी तुम्ही वेट वापरायला काय हरकत नाही. वेट असेल तर अजून परफॉर्मन्स तुमचा सुधारणार आहे. हा, बरोबर आहे. तर वेटची काय गरज नाही. गरज नाही काय, आपला सगळा हिस्सा हेवी, टोटल हिस्सा हेवी आहे आपला. बरोबर ना? हो, हो. आणि वेटची काय गरजच नाही. हो. एकदम उचला होती का भानगडणार 3 पाळी असून सुद्धा. बरं बरं, एक मिनिट जरा हे उघडून दाखवा. फुल पेटी पॅक इंजिन आहे.
कुठेही पाना लावले. साधारण तास किती झालेत आपले ट्रॅक्टर? साधारण 11,000 पडले तो. 11,000. अरे वा. 11,000 पडले. आता मीटर चालू आहे? चालू आहे खरं ते आमचं हे बंद आहे. बॅटरी बंद. काय झालं? आर्मीचर काय हे- आर्मेचरचं हे. हा, हे ते करून घ्या. तुम्हाला काय लागणार असेल मिस्त्री तर इकडून पाठवून देतो कराडवरून. मला एक सांगा, जे नवीन कस्टमर जे आता कोणी ट्रॅक्टर घेऊ इच्छित आहेत समजा, तर त्यांच्यासाठी ड्यूस फार वापरण्याबद्दल तुमचं काय मत राहील, सल्ला राहील? 90 का 100 अवेलेबल पाहिजेच झाले ऍक्च्युली. ते 90-100चं सोडून द्या विषय. पण आता जे कोणी सगळे कस्टमर 90-100 घेणार नाहीत, पण जे कोणी ट्रॅक्टर घेणार आहेत, तर आता इतर पण ब्रँड आहेत म्हणजे कॉम्पिटिटर कंपनी आहेत आपले. जॉन डीर असेल, महिंद्रा असेल, न्यू हॉलंड असेल, सोनालिका, फार्म ट्रॅक, तर त्यांच्या तुलनेत ड्यूस फार. तर तुमचं काय मत राहील, त्यांना काय सल्ला राहील? आता इतके दिवस मला मी ज्यावेळेला घेतलं तेव्हा मला अखंड गाव सगळं नाव ठेवलं होतं, बर हा ट्रॅक्टर कशाला घेतला म्हणून. बर बर बर. आणि आता लोकांच्या मनात आत्ता बसायला लागले अच्छा. की यात क्वालिटी काय आणि बरोबर average बरोबर. कसं देते आणि काय होते ते आता म्हणजे लोकांचं जाणवायला लागले. म्हणजे तुम्ही पण खूप अभ्यास केलेला हो, दिसतोय. खूप अभ्यास केला. अच्छा. म्हणजे जरी तुमचं शिक्षण काय झाले? आम्ही 3री फेल आहे. 3री फेल असलं तरी टेक्निकल नॉलेज तुम्हाला आहे आणि तुम्ही खूप अभ्यास करून पैसे लावले ह्याच्यात. न्यूझीलंड मध्ये कंपनीचं क्लच प्लेटचं फॉल्ट आम्ही स्वतः काढले. बर. मग आमच्या कंपनीत खोटा आहे तिथे. अरे वा. न्यू हॉलंडला आम्हाला 7 दिवस आपल्याला कोणाचं खरं हे करायचं नाही, पण शेतकऱ्यांचा रिपोर्ट आहे की क्लच प्लेट असेंब्लीचा त्यांचा खूप प्रॉब्लेम येतो मोठ्या HP मध्ये. तर आपल्याला काय तसं नाही. 6,000 तास म्हणजे इतक्या मोठ्या कामाला तेवढं म्हणजे खूप खूप जास्त चालली क्लच प्लेट. म्हणजे जनरली आपले सगळेच कस्टमरांचे 6,000 तास 5,000 प्लस मध्ये चालू आहेत क्लच प्लेट, बारक्या ट्रॅक्टर असो किंवा मोठा असो. सुद्धा मला हे केलं की पुरस्कार दिले. अरे वा वा. नायकड साहेब पुरस्कार. होय ना. हां हां. नाही, खूप छान. म्हणजे एकंदरीत तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे हे तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणणारी वस्तू आहे. हो हो. बरोबर ना. शेतकऱ्याला ह्याच्यात काही तोटा नाही ड्यूस फार घेऊन. नाही तोटा काही नाही. आता मी खूप शेतकऱ्यांना भेटतोय, कोणाचं म्हणजे निगेटिव्ह काय ह्याच्याबद्दल काय नाही. नाही जे आहे ते खरं सांगाल, काय अडचण नाही. आता सर्व्हिसला जरा पूर्वी त्रास झालेला आहे लोकांना, तर त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? त्रास झाला तर तरी सुद्धा त्रास ह्यानं लय दिला नाही ना लोकांना. अच्छा अच्छा. ट्रॅक्टरमुळे नाही झालेला म्हणजे. सर्व्हिस देऊन द्या करणार हां हां हां. वस्तूच आपली 100 नंबरी सोनं असल्यामुळे त्यानं त्रास दिलेला नाहीये. त्रास काय नाही. तर दुसरी जर वारंवार खराब होणारी वस्तू असेल तर तुम्ही आजपर्यंत त्याला नाही सांभाळू शकत. सांगितलं 2400 पार्ट आहेत म्हणून सांगितलं. आहे ना. हां हां. ठीक आहे सर. याच्या टायर स्लिपेज बद्दलचं तुमचं काय, म्हणजे आतापर्यंत किती वेळा टायर बदललेत आपण? फक्त 2017 पासून फक्त एकदा टायर बदलले. अरे वा. 2017, आता 2026 चालू आहे मित्रांनो. जून महिन्यामध्ये आपण व्हिडिओ बनवतोय. तर फक्त एकदा टायर बदलले. रिमोल्ड करून वापरले होते का डायरेक्ट नवीनच टाकले? केसिंग डायरेक्ट नवीनच टाकले. फ्रंटची किती वेळा बदलले? एकदाच. हे दोन्ही संगत पुढचे पण एकदाच बदलले आणि मागचे पण एकदाच बदलले. आता हे सुद्धा आता जवळजवळ 30% आहेत का? हे 30% आहेत, हे 20-25% आहेत अजून. इथं जर तुम्ही वेट टाका अजून ह्याची लाईफ वाढेल. फ्रंटला तुम्हाला जवळजवळ 200 किलो वेट असेल तर टायरचं पूर्ण झीज कमी येते फ्रंटची. आणि हे बरोबर आहे, पाठीमागं 2-2 प्लेटा पाहिजेतच. 2 प्लेटा कंपनीचे. जबरदस्त रिझल्ट आहे. आणि मला टायर स्लिप नाही व्हायची बस. टायर स्लिप नाही. याचं कारण आहे मित्रांनो, आपले ड्यूस फारचे टायरला लाईफ असण्याचं कारण जे आहे ते इथं ह्या हंडीमध्ये आहे. इथं जे रिडक्शन आहे हे इतर कुठल्या ब्रँडमध्ये इतकं हेवी ड्युटी रिडक्शन नाही आहे. हे बूस्टर किट वगैरे तुम्हाला पहिलंच भेटलेलं होतं की तुम्ही नंतर लावून घेतले? कंपनी फिटेड नंतर लावले. म्हणजे पूर्वी जे मॉडेल यायचं मित्रांनो त्याच्यामध्ये आपण कंपनीतून लावून देत नव्हतो. आता CRDI जे आपले नवीन मधले मॉडेल आहेत तर त्याच्यामध्ये आपण कंपनी फिटेड देतोय. ते तुम्हाला नंतर खर्च करण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्यामुळे किंमत थोडी जास्त आहे पण फुल्ली लोडेड ट्रॅक्टर मिळतो तुम्हाला. कलर वगैरे काय उडलेला नाही तुमचा. बाकीच्या कंपन्यांचं इथं मेटलमधलं हे पूर्ण लोखंड वगैरे दिसतं, ठीक आहे, किंवा कलर डिम पडतो. आता इतकं डिम आहे पण इतका डिम नाही पडलेला अजूनसुद्धा. म्हणजे 9 वर्ष वापरून सुद्धा जबरदस्त आहे. ठीक आहे. ओके सर. मला एक गोष्ट सांगा, हा ट्रॅक्टर दिसायला जरा असा आहे तर तुम्ही ज्यावेळी घेतला त्यावेळी तुम्ही असा विचार केला नाही का दिसण्याला जरा हे आहे असं तसं? आजकाल नवीन पिढीची लोक दिसण्यावर जास्त भर असतो, तर तुम्ही ते बघितलं नाही का?
इथंच लोक फसली बघा. हा 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 इथंच लोक का फसली. हं, मटका खाली घालून जो जातोय हा. तो कुठल्याही कामाला कमी पडत नाही, बरोबर बरोबर बरोबर. आणि जो ताटून जातोय तो कड काढत नाही. एकदम मुद्द्याचं बोललाय तुम्ही. बरोबरच आहे. आणि दिसायला देखणे ट्रॅक्टर घेऊन लोकांची घरं जळली डिझेल टाकून टाकून. घेतोय तो बरोबर. टिकून राहतोय, जो नमते घेत नाही तो टिकून राहत नाही. होय ना. हा हा. हे खाली मुंडी करून जातोय म्हणून तुम्हाला काय दमवलं नाही ते ना. नाही नाही नाही, काय सुद्धा काय. बरोबर. पण आता मित्रांनो चांगली गोष्ट म्हणजे नवीन मॉडेलमध्ये आपल्याला इथं प्रोजेक्टर हेडलॅम्प सहित अतिशय जबरदस्त लुक आलेला आहे, अतिशय सुंदर. तर ते लुक्स आपण विषय मिटलेला आहे आपला. ठीक आहे, ओके, धन्यवाद.